झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण। आपलं शहर आपला आवाज मध्ये आपलं स्वागत। आज आपण आलो आहोत राज्याची राजधानी मुंबईमध्ये। गेली 6 वर्ष झी 24 तासच्या वतीनं आपलं शहर आपला आवाज हा कार्यक्रम राबवला जातोय। या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केले लोकसत्तानं आमचे असोसिएट स्पॉन्सर आहेत टाटा मांझा आणि गोदरेज जिऑन। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण मुंबई शहरामधल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये जे पाहुणे माझ्यासोबत सहभागी आहेत त्या पाहुण्यांची आपण सर्वप्रथम सुरुवातीला ओळख करून घेऊयात। माझ्यासोबत आहेत आमदार विद्या चव्हाण। विद्याताई, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये। विद्याताई राष्ट्रवादीच्या आमदार आहेत आणि त्या महिला राष्ट्रवादी प्रदेशच्या अध्यक्ष आहेत। त्यानंतर आपले पाहुणे आहेत आमदार भाई जगताप। भाई काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। भाई, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये। आमदार आशिष शेलार, विद्यार्थी दशेपासून भारतीय जनता पक्षामध्ये ते सक्रिय आहेत आणि सध्या आमदार आहेत ते। त्यानंतर आपले पाहुणे आहेत आमदार मंगेश सांगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते आमदार आहेत। मंगेशजी, तुमचंही स्वागत। डॉक्टर दीपक सावंत, शिवसेनेचे आमदार आहेत। दीपकजी, तुमचं देखील स्वागत। या कार्यक्रमाची सुरुवात आपण आता करणार आहोत, पण सुरुवातीला सर्वप्रथम एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे मुंबईत आल्यानंतर या मुंबईमध्ये खरं तर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या शहरामध्ये जे सगळं नागरीकरण होतं त्या नागरीकरणाशी संबंधित असलेल्या सगळ्या मूलभूत ज्या नागरिक समस्या आहेत त्यांच्याबद्दल आजची मुंबईची परिस्थिती काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत। पण सुरुवातीला हे 2 प्रश्न। माझा प्रश्न हा म्हाडा रिडेव्हलपमेंट त्या संदर्भातला आहे की म्हाडा जे वसाहतींचा पुनर्विकास जो रखडलेला आहे, 2008 मध्ये नवीन गृहनिर्माण धोरण आलं, स्पष्ट धोरण होतं, त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी गोंधळ झाला आणि सगळे जवळजवळ 3701 इमारतींचा पुनर्विकास थांबलेला आहे। साधारण 1.5 लाख मुंबईकर त्या म्हाडाच्या वसाहतींमध्ये राहतात, ज्यांनी अधिकृतपणे घरं घेतलेली आहेत आणि त्यांच्या जीवाशी खेळ चाललाय असं सगळ्या त्या म्हाडा रहिवाशांचं म्हणणं आहे। तर त्या संदर्भातला निर्णय का नीट होत नाहीये हा माझा प्रश्न आहे। निर्णय का नीट होत नाहीये? विद्या चव्हाण, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। पहिला मूलभूत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मुंबईमध्ये ज्या नागरी समस्या आहेत, मुंबईच्या वरती ताण पडतोय, हे खरोखर हे जे सगळं चित्र आहे याच्या बाबतीत नेमकं राष्ट्रवादीचं काय मत आहे आणि काय व्हायला हवं मुंबईत, काय वाटतं तुम्हाला? मुंबईतल्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्यापैकी घर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण मुंबई शहराची लोकसंख्या प्रचंड मोठी वाढते आणि घरांच्या किमती ह्या ज्या आहेत त्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना आणि गरीब माणसांना परवडणाऱ्या नाही आहेत। त्यामुळे म्हाडासारखी यंत्रणा जर आपल्याकडे आहे त्या म्हाडाच्या यंत्रणेमार्फत जास्तीत जास्त परवडणारी घरं, रिझनेबल घरं ही लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत आणि कुठेतरी ती विलंब होतोय। आता जसं ह्यांनी प्रश्न विचारला की रिडेव्हलपमेंटची जी मोठी स्कीम राबवली आहे, तर मला असं वाटतं त्यांना सांगावंसं वाटतं की ह्यामध्ये राज्य सरकार आपली फार लवकरात लवकर त्याची रिडेव्हलपमेंट व्हावी म्हणून त्यांचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत आणि अशा रिडेव्हलपमेंटमधनं अनेक समस्या निर्माण होतात। काही रहिवासी जे असतात ते सामील व्हायला तयार नसतात, काहींना जास्ती स्क्वेअर फूट घरं वाढून क्षेत्र वाढून पाहिजे असतं आणि तिथे रिडेव्हलपमेंट कशा प्रकारे करायची याच्याबाबत अनेक गोंधळ निर्माण होतात। पण तरी सुद्धा राज्य शासनाची भूमिका प्रामाणिकपणे ती लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट व्हावी आणि त्या लोकांना घरं मिळावी अशीच आहे। भाई जगताप, मी तुमच्याकडे येतो। खरं तर पुनर्विकास असेल किंवा यांनी उपस्थित केला तसा क्रीडा संकुलांमधला घोटाळा असेल, महापालिकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय आहेत, बाकी इतर विषय आहेत, पण सुरुवातीला गेली थोडाफार मधला अपवाद वगळता सातत्यानं काँग्रेसची सत्ता आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। मुंबईमधल्या या सगळ्या मूलभूत नागरी समस्यांच्या बद्दल काय नेमकं वाटतं तुम्हाला? काँग्रेस पक्षाला काय वाटतं? आणि पुनर्विकासाचा हा मुद्दा, सविस्तर उत्तर आपल्याकडून। आपल्याला एक गोष्ट हे समजून घेणं आवश्यक आहे, SRD पूर्वी, नंतर SRA ही मुंबई झोपडपट्टी मुक्त व्हावी म्हणून त्या पवित्र भावनेतनं त्या तयार झाल्या। SRD तेव्हा होती, त्याच्यानंतर युती शासन आलं, त्यांनी SRA केलं, त्याचं चांगलं केलं। 225 स्क्वेअर फीटचं पहिलं जे 180 स्क्वेअर फीटचं होतं ते 225 स्क्वेअर फीट झालं, त्याच्या पुढे आता आम्ही निर्णय घेतला 269 फीटचं, हे चांगलं आहे। दुर्दैवाने असं होतंय या सगळ्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये SRA हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा याच्यासाठी राहणार आहे, कारण जवळजवळ 60% जनता ही आज त्या झोपडपट्टी विभागामध्ये राहते आणि त्या मित्रांनी प्रश्न विचारला त्याप्रमाणे आपल्या मुंबईमध्ये असलेल्या म्हाडाच्या ज्या कॉलनीज आहेत
BIT चाळे आहेत, BDD चाळे आहेत, शिवाय धारावीचं जे आहे पुनर्विकास, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी अंतर्भूत आहेत. ज्या वेळेला याचा विकास करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली गेली, सरकार कुणाचा आहे हा जितका महत्वाचा प्रश्न आहे तितका त्याच्यातल्या अडचणी काय टेक्निकली आपण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू कदाचित, परंतु ते कामच झालं नाही तर मग त्याला काय अर्थ राहणार नाही. भाई तेच की MMRD आहे आणि बऱ्याच कालावधीपासून राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. एक देशाची आर्थिक राजधानी म्हणून काँग्रेस पक्षाचं या सगळ्याकडे, या सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याचं काम आहे. पण ठीक आहे, सविस्तर पुन्हा तुमच्याकडे मी येईल. आशिष शेलार, भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची सत्ता आहे. आता तुम्ही आमदार आहात, गेली अनेक वर्ष महापालिकेशी तुम्ही काम केलंय, थेट संबंध आहे, महापालिकेत तुमचा मोठा अनुभव आहे. या शहरामधल्या सगळ्या नागरी समस्या आणि बाकी इतर ज्या सगळ्या सर्वसामान्य मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या आहे, काय वाटतं तुमच्या पक्षाला या सगळ्याच्या संदर्भामध्ये? मला सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हे खरं आहे की शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आहे आणि त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून गेली 20-21 वर्ष या मुंबई शहरातल्या मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी लागणाऱ्या निधी संबंधात एक मोठी भरीव तरतूद एका अर्थाने डेफिशिएटमध्ये असलेल्या महानगरपालिकेला एका अर्थाने 16,000 करोडच्या महानगरपालिकेपर्यंत आणण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेत दाखवलं. राजकीय अभिनिवेश जरी बाजूला सोडायचा झाला तरी मुंबईकडे राज्य सरकारची बघण्याची भावना उदासीन आहे, अशा पद्धतीची भावना मुंबईकर नागरिकांमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की जो मुद्दा आता या मित्रांनी उपस्थित केला व्हेरी स्पेसिफिक SRDशी संबंधित नाही पण म्हाडाच्या 33(5) शी संबंधित आहे. त्या 33(5) मध्ये आम्ही प्रीमियम घेणार की हाऊसिंग स्टॉक घेणार, या दोन पैकी काय घेणार आणि त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन मध्ये खऱ्या अर्थाने म्हाडाच्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांचा पुनर्विकास आम्ही करणार आहोत का, त्याची योजना काय आहे, ते परवडण्यालायक आहे का, राज्य सरकार धरसोड प्रवृत्तीचं दिसत आहे. आणि म्हणून 3-3.5 हजारपेक्षा जास्त बिल्डिंग मधल्या लोकांना अजून ती समस्या आहे. मी पुढच्या SRR वगैरे नंतर येईन. त्यामुळे घराचा मुद्दा आपण विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे, खरा आहे. मूलभूत घर प्रोड्यूस करणं किंवा हाऊसिंग ही कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, त्या दिशेने असलेल्या भूमिका तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे. भारतीय जनता पक्षाची अत्यंत सविस्तर भूमिका तुम्ही मांडली आहे. आमदार मंगेश सांगळे, मी तुमच्याकडे येतो. महापालिकेमधल्या सगळे खाचाखळगे तुम्हालाही माहिती गेली अनेक वर्ष महापालिकेत तुम्ही काम करताय. काय नेमकी तुमच्या पक्षाची भूमिका असणार आहे आणि या शहरामधल्या सगळ्या नागरी समस्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं मी यांची सहमत नाहीये. भाईंनी जे सांगितलं, विद्यार्थ्यांनी जे सांगितलं, खरं तर त्यांचा प्रश्न जो होता मगाशी तो अत्यंत महत्वपूर्ण होता. मुंबई शहरात 56 म्हाडाच्या वसाहती. झी 24 तास एक पाऊल पुढे.